तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर मित्रांनो, सध्या मी आहे कर्नाटकच्या बिदर या गावामध्ये ऊस तोडणीसाठी। तर आज वातावरणामध्ये खूप बदल झाला आहे, आभाळ खूप आलं आहे। 8 वाजता इकडे दिवस निघाला आहे आज, म्हणजे टायमिंगलाच निघाला आहे पण ढगामध्ये होता। तर वारं ते सुटलं इकडे जास्त, आणि कालपासून इकडं खूप जास्त आभाळ यायले। महाग पाहू शकता तळ आहे, तळ्याच्या लाटांचा आवाज इथपर्यंत यायला आहे। तर जरा म्हणजे कधी गार तर कधी गार लागणं, हे वातावरणामध्ये बदल झाल्यामुळं जरा माणसाला दुखणे पण यायला लागलेत। एक दोघं जण आमचे काल खाड्यावर होते, कारण खूप आजारी असल्यामुळं त्यांनी कामाला लागले नाहीत। तर तुम्हाला दाखवतो मी ऊस कुठं तोडायचं चालू आहे काय नाही ते। तर हे पाहू शकता, इथं सध्या आम्ही ऊस तोडायला चालू आहे। त्या निळ्या दिसायलेल्या आमच्या कॉप्या आहेत घातलेल्या, पाहू शकता। आता तोडायचं चालू आहे, सकाळचे 8:30 वाजलेत। 2 दिवसामध्ये इतकं तोडून टाकलं हे। अजून काही गाडी आली नाही, गाडी येईन आता रस्त्यानं असन। हे इकडं लोक वाढे ते गोळा करायला खूप येतात, गाड्या घेऊ जनावराला वाढ घेण्यासाठी। चला आता जेवण करायला जायचे, 10 वाजलेत। गाडी अजून आली नाही, येईन आता गाडी। तोपर्यंत जेवण बिवण करून अजून 50-50 मोळ्या तोडायच्या। आता 50-50 तोडल्यात। मजापासून सुरुवात करताय काय करताय ते जो आता बनवायचं, आता बनवायलाच का बाबा, डोक्यावर हात तुला मी हलका मित्र आली। लक्ष्मीबाई झाला का वहिनी हाका मारलेला का नाही? 2 वाजलेत, गाडीचा माल झालाय आणि गाडी पण आपली आलेली आहे। आता 1 तास झालं गाडीला येऊन। माणसं सगळे बाहेर आता टोळीवर जेवायला गेलेत, कारण फडाजवळच टोळी आहे। तर 2 दिवस झाला आपली गाडी खूपच कमी जात होती, त्याच्यामुळं मग 9 वाजताला काय परवडत नव्हती, हाजरी बी पडत नव्हती, काय नव्हती। मग मुकदम म्हणलं उद्याच्याला 12 वाजेपर्यंतच माल करायचा, कारण ऊस तेवढा चांगला नाही तोडण्यासारखा। हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो की ऊस
म्हणजे 3 वर्षाचं खोडू आहे हे. तर मग आज सकाळी उठलाव, मुकदमाना 4 वाजताच उठवले गडी बाया. मग 4 वाजताच उठल्यानंतर बायाच्या आंघोळ्या, पुन्हा गड्याच्या ते, आणि फडामध्ये बराबर आज 6 वाजता आम्ही तोडायला आला होता. तर सकाळी निहरी करायच्या टायमिंगमध्ये आम्ही प्रत्येकानं 50-60 मोळ्या तोडल्या होत्या, आणि निहरी करून आल्यानंतर 60-70 मोळ्या. तर जवळपास सकाळपासून 110 मोळ्या आत्तापर्यंत तोडल्यात. 110, कुणाच्या 120 ह्या मोळ्या आपण तोडल्यात. तर आज फुल गाडी भरण असा माझा अंदाज आहे. गाडीला जरी आपल्या 1200-1300 मोळ्या लागत असल्या तरी इथून रस्ता तेवढा चांगला नाही, त्याच्यामुळं आपली गाडी 1000 मोळ्यामध्ये सुद्धा व्यवस्थित आणि चांगलं टनेज देऊ शकते. तर आता गाडीचा रस्ता ते बनवायला चालू आहे. सगळे लोक गेलेत, आणि सकाळी तेवढं म्हणजे ऊन नव्हतं, कारण सूर्यच निघाला नव्हता, आभाळ खूप होतं. आता जरा ऊन चपकायला लागलं, त्याच्यामुळं घाम ते आला आहे. तर दाखवतो तुम्हाला गाडी आलेली. तर ते पाहू शकता, तिथं रस्ता करून घ्यायलेत. हे एवढं सकाळपासून इथपर्यंत तोडलंय आपण. एकदा गाडी का आतमध्ये आली की पुन्हा मग माल जवळ होतंय भरायला, आणि बाहेरली वाहतूक होत नाही. गाडी मधात आणून लावण्याचं कारण म्हणजे हेच. तर हे पाहू शकता माल. आणि हे ऊस, हे बघा कशा ऊसाच्या अशा बुचड्या बांधू ठेवल्यात. व्यवस्थित ऊस तोडायची नाही. तर चला, आता सर्वजण जेवायला गेलेत. जेवण करून गाडी आपल्याला भरायला लावायची 3 वाजता. चला, आता 3 वाजलेत, गाडी भरायला लावायची. तीन वाजलेत, दुपारचे जेवण वगैरे झालेत. गाडी लावली मागं भरण्यासाठी. आम्ही शिड्या ते न्यायला, भरणारे डांब ते बांधायला लागलेत. आता शिड्या घेऊन जायच्या, शिड्या लावायच्या, डांब बिंब बांधले, भरायला सुरुवात करायची. 3 वाजता लावली म्हणल्यानंतर आता 6-6:30 वाजता आपल्याला म्हणजे दिवस मावळतोय. आज रविवार असल्यामुळं मटण वगैरे आणायचंय. मटण नाही, इकडे एक आखी कोंबडी देऊन टाकतात शेतकरी, इकडली पद्धत. ते काही असं चिकन देत नाहीत आपल्याला, देणारे, पण इकडं अख्खच कोंबडं देतात. ते किती बी किलोचं असू जमू, किती कोयते आहेत, 9 कोयत्याला 9 कोंबडी. मग ते आपण तिथून बनवून आणायचे, किंवा आपण घरी तयार करायची. हे अशी इकडली पद्धत आहे. आणि इकडं पार्टी म्हणतात त्याला, लेबरला पार्टी, बरं का, हे ध्यानात राहू द्या जर कधी आलाव कर्नाटकमध्ये तर आता यायले तर माझे साथीदार. इथं खाली शिडी आहेत, हे इकडं पाठीमागं तळ. तर चला, आता आलेत शिडेली, घेऊन जातो शिड्या. ते कांढरं पिंढरं बांधून ठुलेत बागादारानं. काल आपण गाडी इथून भरून दिली ती. बघा हे ऊस कसा आहे.
आत्ता 7:30 वाजलेत आणि आता गाडी भरणं झाली आहे. तुम्ही दिसत असेल गाडी व्हिडिओमध्ये, कारण आता दिवस वगैरे काय नाही. कारखान्याकडे निघाली गाडी. आता जाऊन स्वयंपाक वगैरे करायचा आहे, जेवण वगैरे करून पुन्हा आराम करायचा. तर आता गाडी ही निघालेली आहे. तुम्हाला आता तेवढं गाडी म्हणजे दिसत नसणार आहे व्हिडिओमध्ये, तिचं फक्त तोंड दिसत असणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस नक्की करा. चला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.